यंदा अधिक मास आल्यामुळे आम्ही चाललेलो देवदर्शनाला. संकेश्वरपाशी आल्यावर एवढा पाऊस जोरात आला की पुढचं काय दिसत नव्हतं बघा. मग आम्ही आलो पहिला बेळगाव मध्ये. तिथेच एक उजगाव म्हणून गाव आहे. याच गावात मळीकर्णी देवीचं मंदिर आहे. या देवीला नवसाला पावणारी देवी असेही म्हटलं जाते बघा. देवीच्या दर्शनावरून आम्ही निघालो झाला खानापूर जिल्ह्यातील हलशी गावाला. मग आम्ही आलो हलशी गावात. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. त्या गावातच हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर वराहस्वामी नरसिंहांचं आहे आणि त्याच्या समोरच बरोबर विष्णूंची मूर्ती आहे बघा. तिथेच बरोबर कोल्हापूरची आया अंबाबाई महालक्ष्मीची हुबेहूब मूर्ती आहे. तिथून मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला दुसऱ्या दिवशी. पहिला डायरेक्ट आलो आम्ही सौंदतीमध्ये आणि नेमका मंगळवार होता त्यामुळे गर्दी पण भरपूर होती बघा. बरोबर 10व्या मिनिटात आम्ही देवीच्या पुढ्याचं दर्शन घेऊन आलो कारण आमचं होतं व्हीआयपी दर्शन. तिथून मग आम्ही निघालो झालं सोगल गावाला जे बेळगाव जिल्ह्यात आहे आणि इथनं अंतर होतं 30 किलोमीटर. हे मंदिर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य टेकड्यांमध्ये प्राचीन सोगल सोमेश्वर मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर तब्बल 1200 वर्षे इतके जुने आहे. या मंदिराचा उगम चोल काळात झाला असून ते भगवान शिवाला समर्पित झाले होते बघा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.